ऐका, कुठून बोलताय तुम्ही? मी छत्रपती संभाजीनगर वरनं. काय नाव आहे तुमचं? मनीषा दांडेकर. हा बोला, काय प्रॉब्लेम? प्रॉपर कन्नड आणि निमडोंगरी. महाराजांनी कसं काय ट्विट केलंय की बा आम्ही पाटलांना ओळखतो, तो माणूस कसा आहे, राजकारणी असं आहे तसं. यांना कोण अधिकार दिला त्यांच्याविषयी बोलण्याचा? तुम्हाला राजकारण करायचं तिकडे करा ना, कशाला बोलायचं पाटलाबद्दल? तुम्ही कुठले? मी प्रॉपर निमडोंगरीची आहे. पुढे बोला. मग हा मग काय काय करत होती? महाराजांना कॉल द्या पहिले तुम्ही. कसं बोलू शकता त्या पाटलाविषयी? नाव पण सांगितलं अगोदर, लक्षात राहिलं नाही का? महाराजांना फोन द्या. काय करत होती बोलायची? आंतरवलीमध्ये आया बहिणींवर लाठीचार्ज झाला तर कुठे मरून पडले ते? हे बघा ताई, ऐका ना, मी काय आम्ही चटणी भाकरी खाऊन आमचं आंदोलन करतोय, आमचा अधिकार मागतोय. काय बोलायची? पाटलांना राजकारण करायची गरज नाही. लईच मस्ती आली तर महाराज लोकांनी राजकारण करावं. आम्हाला मराठ्यांना गरज नाही राजकारण करण्याची. आमच्या आया बहिणीवर लाठीचार्ज झाला, त्याचा न्याय आम्ही मागतोय चटणी भाकरी खाऊन, आमच्या पायी चालून. कोणालाही या विषयावर बोलण्याचा अधिकार नाहीये. राजकारण गेलं चुलीत. तुम्हाला करायचं तुम्ही करत बसा. महाराजांना तुम्ही कॉल द्या. एक मिनिट शरद पवारला सपोर्ट केलं ते राजकारण नाहीये का? मग कोणी केलं शरद पवारला सपोर्ट? कोणी केलं? विचार कोणी केलं? आम्हाला बीड मध्ये मस्साजोग मध्ये संतोष भाऊची हत्या झाली आहे शंभू राजाप्रमाणे. त्या विषयावर बोला ना. अरे बोला ना विषयावर. तो विषय नसेल फक्त महाराजांमुळे टिकलं एवढं लक्षात ठेवा तुम्ही, बरं का? बाप, हिंदुत्व महाराजांमुळे टिकलं. अरे छत्रपती पण अरे आई छत्रपतीच्या आवला द्या. मी असं आणि नाव कोणालाही ठेवलं नाही, फक्त ते बोलले की हिंदुत्वाला गरज होती. पाटलांना जर राजकारण करायचं असतं ना, बाकीचं कोणीच टिकणार नाही. आम्हाला घेणं नाही का राजकारण? एक मिनिट, हे बघा, एक मिनिट. काय बघा का बोलले पाटलांबद्दल? त्यांना पण नाव ठेवलं नाही, कुणालाच नाव ठेवलं नाही. बोलले, याच्या व्यतिरिक्त काही बोललेले नाही. एक काम करा, मी एक काम करते, गाडी घेऊन येते महाराजांना, गाडीत बसते ना, आंतरवलीत घेऊन जाते. ज्या आया बहिणींवर लाठीचार्ज झाला ना, त्यांचं भविष्य सांगा आणि त्या भविष्यातून सांगा मला तो लाठीचार्ज कोणी केला, तर मी बी महाराजांना मानन. महाराजांना मानायचं तुम्ही. संतोषची शंभूराजासारखी आत्महत्या झाली बीड मध्ये, त्या विषयावर कुठे गेले हे मंत्री तंत्री? हे असं ह्या लोकांना सोडायचं नाही. सगळे विषय करायचे कायद्यात राहून, शिस्तीत राहून करायचे.